एक सिक्रेट साहित्य वापरून आपण या तिळवड्या अगदी हलक्या आणि कुरकुरीत तयार केलेल्या आहेत. हिवाळ्यात खास लागणारी आणि मकर संक्रांतीला आवर्जून बनवली जाणारी ही पारंपरिक तिळवडी अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी कशी तयार करायची ते या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. फक्त काही साहित्य वापरून 10 मिनिटात तयार होणारी ही कुरकुरीत, चविष्ट आणि पौष्टिक तिळवडी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते. गुळ जास्त न शिजवता परफेक्ट वड्या कशा कापायच्या, तीळ कसे भाजायचे की चव कडू होणार नाही, वड्या मऊ आणि चमकदार राहण्यासाठी काही टिप्स सांगितलेल्या आहेत. तर चला मग आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार, मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वात आधी एक वाटी पांढरे तीळ कढईमध्ये घ्या. गॅस मंद आचेवर ठेवा आणि तीळ हलके गुलाबी होईपर्यंत तडकेपर्यंत किंवा फुलेपर्यंत भाजून घ्या. एक सतत हलवत राहायचं म्हणजे ते एक समान भाजले जातील. तीळ जास्त पण भाजायचे नाहीत, नाहीतर कडू लागतात. असे हातात घेऊन बघायचे. खूप जास्त गरम लागत असतील ना, तर ताटामध्ये काढून घ्यायचे. पुढची प्रोसेस होईपर्यंत तीळ थंड करून घेऊयात. ही तिळवडी आपण गुळापासून तयार करतोय, तर त्यासाठी ना मी कढईमध्ये आता 1 वाटी जर सफेद तीळ घेतलेले होते, तर 1 वाटी बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे. गूळ हा चिरूनच घ्यायचा, म्हणजे तो प्रमाणात व्यवस्थित येतो. तर तुम्ही हवं तर गुळाचं प्रमाण इथे थोडंसं वाढवू देखील शकता. 1.5 वाटी घेतलं तरी चालेल. आता यामध्ये ना मी 2 ते 3 चमचे पाणी घालतेय. गूळ घट्ट असतो, थोडंसं पाणी घातल्यामुळे तो लवकर आणि समानरित्या वितळतो. मंद आचेवरती एक सतत हलवत राहायचं. थोड्या वेळाने गूळ पूर्णपणे वितळलेला दिसेल. हळूहळू गुळाला आता फेस येतोय. तर आपण ना एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं. त्यामध्ये हा गुळाचा पाक थोडासा टाकून बघायचा. हाताने चेक करायचा. तर थोडासा जेली टाइप लागतोय. अजून आपल्याला जसा गूळ पाहिजे तसा झालेला नाहीये. परत थोड्या वेळाने मी गूळ चेक करून घेतेय. आता मात्र गूळ परफेक्ट तयार आहे, कारण तो जेली सारखा मऊ नाहीये, असा कडक झालेला आहे. टाकून बघायचा. आवाज आला की आपला पाक इथे तयार झालेला आहे. सुरुवातीपासून ते आतापर्यंत मला 9 ते 10 मिनिटं लागलेली आहेत. आता यापेक्षा जास्त गूळ शिजवू नका, नाहीतर वड्या खूपच कडक बनतील. आता इथे मी अर्धा चमचा वेलची पूड, तसेच वडीला चकाकी येण्यासाठी 1 चमचा साजूक तूप आणि 2 चिमटी खाण्याचा सोडा वापरलेला आहे. अगदी 2 चिमटीच वापरायचा, यापेक्षा जास्त वापरला तर गुळाला कडवट चव सुद्धा येऊ शकते. हा सिक्रेट पदार्थ वापरल्यामुळे गुळाचा पाक जास्त कडक होत नाही आणि वड्या फार घट्ट देखील होत नाहीत. वेलची पूड आणि सोडा मी गुळामध्ये मिक्स करून घेतला ना, की पटकन आपण यामध्ये हे भाजलेले तीळ घालणार आहोत आणि एकजीव करून मिक्स करून घेणार आहोत. आता इथून पुढची प्रोसेस आपल्याला पटकन करावी लागेल, कारण हे मिश्रण हळूहळू घट्ट होतं, कडक होत जातं, त्यामुळे वडी नीट लाटता येणार नाही. फक्त मिक्स करून घेतलंय आणि लगेचच याला मी तेल लावलेला बटर पेपरवरती काढून घेतलेला आहे. तुम्हाला बटर पेपर वापरायचा नसेल तर तुम्ही पोलपाटाला चांगलं तूप लावून घ्या आणि त्या तुपावरती हे मिश्रण काढा. एक वरून सुद्धा मी तूप लावलेला बटर पेपर ठेवलेला आहे. आता एका पेल्याच्या साहाय्याने आपण हे मिश्रण पसरवून घेऊ, म्हणजे आपल्याला हाताला कुठेही चटका वगैरे बसणार नाही, गरम वाटणार नाही. आणि त्यानंतर पटकन आपण लाटण्याने हे मिश्रण सरकवून घेऊ, म्हणजे याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडीशी पातळ किंवा जाडसर ठेवू शकता. आणि हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला इथे तिळवड्या पाडून घ्यायच्या आहेत. चौकोनी आकारामध्ये तिळवड्या पाडलेल्या आहेत. अगदी 3 ते 4 मिनिटांमध्येच हे मिश्रण सेट होऊन जातं. त्याच्यानंतर तुम्ही या वड्या बघू शकता किती छान अशा पडलेल्या आहेत. आता मी तर इथे बटर पेपर वापरलेला होता, पण हेच जर तुम्ही पोलपाट किंवा लाकडी चॉपिंग बोर्डवरती तयार करणार असाल, तर पोलपाटाला तसेच लाटण्याला सुद्धा तूप चांगलं लावून घ्यायचं आहे. म्हणजे हे मिश्रण अजिबात कुठेही चिकटत नाही. ही प्रक्रिया आपल्याला लगेच करावी लागते, त्यामुळे पूर्वतयारी करून ठेवा. वड्या पूर्णपणे थंड झाल्यावरच एका हवाबंद डब्यामध्ये ठेवायच्या. 10 ते 15 दिवस सहज टिकतात. बघा, वड्यांचं टेक्स्चर, साईज आणि रंग सुद्धा अगदी जबरदस्त आलेला आहे. क्रंची, कुरकुरीत झालेल्या आहेत, तसेच शायनी सुद्धा आहेत. तर अशी परफेक्ट वडी तयार करण्यासाठी तीळ नेहमी मंद आचेवर भाजायचे. हलके फुलून कुरकुरीत झाले की लगेच उतरवायचे. जास्त भाजले तर कडू होतात. तसेच गूळ ओव्हर शिजवायचा सुद्धा नाही. म्हणजे पाक हा एकदम जेली सारखा नसावा, तसेच गोळीबंद सुद्धा नसावा.
तर पटकन करून बघणार नाही क्रिस्पी वडी, त्यामुळे व्हिडिओ सेव्ह करा. अशाच रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूयात परत अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत. तोपर्यंत काळजी घ्या.